कत्ल हुआ पर खून बहा ही नहीं, इसीलिए किसी को कोई गिला ही नहीं। बच्चों के भविष्य को सूली पर टांग दिया, पर शहर ने कहा कुछ हुआ ही नहीं। न्याय की चौखटें खामोश रही, इंसाफ की आंखों ने कुछ देखा ही नहीं। उनके सपनों का जनाजा उठ गया, पर किसी ने उनकी चीखों को सुना ही नहीं। नमस्कार, मी सुशील राठोड. नळ लीक होतो आणि आपण प्लंबरला बोलावतो आणि समस्या सुटते. एखाद्या सोसायटीत नळ लीक झाला तर उच्चस्तरीय मीटिंग बोलवल्या जाते, समस्येचे निराकरण होते. पण पेपर फुटल्यावर काय, पेपर लीक झाल्यावर काय? कुठलाही राजकीय प्लंबर, मंत्री, व्यवस्थेचा ठेकेदार, अधिकारी बाहेर येत नाही व लाखो मुलांचं भविष्य त्या पेपर फुटल्यासारखं फोडल्या जातं. लाखो होतकरी मुलं, गरीब मुलं, मेहनती मुलं, त्यांचं भविष्य वाऱ्यावर सोडलं जातं. पूर्वी खेड्यापाड्यात 10-12 वर्ष डॉक्टरकडे काम करणारा कंपाऊंडर स्वतःच डॉक्टर म्हणून गावात फिरायचा, इंजेक्शन द्यायचा. मग लोक गरम बॉटल घेऊन शेकत बसायचे. परत तीच परिस्थिती येणार की फ्रॉड, कॉपी करून पैसे देऊन पास झालेले डॉक्टर तुम्हाला परत चेक करणार, इंजेक्शन देणार आणि तुम्ही शेकत बसणार. दिव्यांग व्यक्तीला नियती अपंगत्व देते, पण भ्रष्ट व्यवस्था पूर्ण समाजाला अपंग बनवते. ही लोक, भ्रष्ट लोक, प्रत्येक क्षेत्रातली लाखो करोडो रुपये कमावतात आणि फक्त त्यांची गुंतवणूक नसते, तर ती समाजाचं भविष्य सुद्धा व्याजासकट वसूल करतात. आणि ती संघर्ष, हीच व्यथा, सत्यकथा मांडणारा चित्रपट म्हणजे द महाराष्ट्र फाईल्स, माझा आगामी मराठी चित्रपट येत्या 12 जून 2026 रोजी पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. एक कलाकार म्हणून, एक लेखक म्हणून यात माझा सहभाग आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. निर्माता दिग्दर्शक श्री संजीव कुमार राठोड यांनी ही संघर्ष कथा पडद्यावर मांडली आहे आणि त्यांनी स्वतः सुद्धा तेवढा संघर्ष केला आहे. तर माझी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला ही नम्र विनंती आहे की तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभू द्या आणि हा चित्रपट अवश्य बघा. काही चित्रपट मनोरंजनासाठी येतात, काही चित्रपट समाजाला आरसा दाखवतात आणि हा तोच चित्रपट आहे, द महाराष्ट्र फाईल्स. तर जरूर बघा द महाराष्ट्र फाईल्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.